चॅनल. तुम्हाला असं मागच्या व्हिडिओत जसं म्हणले होते की मी जाणार आहे ट्रेकला आणि हा व्हिडिओ डायरेक्ट तिकडूनच स्टार्ट करणार आहे. सो निघाली आणि ऑलरेडी मी परत एकदा लेट आहे. 7:15 वाजलेत. मला खरं तर 8 वाजता तिथे पोहोचायचं होतं. काय झालं? ही मला डब्बा देणार होती खाण्यासाठी आता रात्री, कारण मी जेवली नाही आहे. कारण इतक्या लवकर जेवण तर मला जात नाही आणि नाही दिला मम्मीने डब्बा. विसरली आहे ती पूर्णपणे. 8 वाजता ऑलरेडी पोचायचं होतं, बट टाईम 8:01 झालं आहे. ट्रॅफिक भयंकर आहे आणि लांब पण आहे लोकेशन माझ्या घरापासून. सो मी टाईमवर होते. आली आत्ताच गाडी, बॅग वगैरे ठेवली आणि निघेल आता थोड्या वेळात. आहे की ते बघा, ती फ्रेंड आहे माझी. लेट झाली गाडी तर लिटरली 1 तास पूर्ण लेट झाला आहे. 9 वाजले, 9:12 झालेत आणि आता आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतो. लेट्स सी आता किती वाजता पोहोचतो आणि पुढे मी सगळे अपडेट्स असेच देत राहील. आमचा फर्स्ट स्टॉप होता इकडे इंदापूरच्या थोडे पुढे आलो आहे. वॉशरूमसाठी वगैरे थांबलो होतो. गुड मॉर्निंग. सो पोहोचलो आहे ऑलरेडी आमच्या डेस्टिनेशनवरती. इकडे बस आहे आणि किती प्रिटी. खूप जास्त वेळ लागला यायला, बट आम्ही रात्री 9ला निघालो होतो तिथून सोलापूरमधून. इथे येईपर्यंत सकाळचे 6 वाजले, म्हणजे या डेस्टिनेशनवरती पोहोचेपर्यंत. अजून आम्हाला पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचा आहे. तो अजून वरच्या साईडला आहे, बट इथे सुंदरसा सनसेट पॉईंट होता, त्याच्यासाठी आम्ही इकडे सनराईज पॉईंट होतं त्याच्यासाठी इकडे थांबलो आहे आम्ही. खूप 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 छान व्ह्यू आहे आणि इतकं छान फील होतं ना. थंड थंड गार हवा आहे. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन अगेन. सो आता चेंज वगैरे करून झालं आहे आमचं. ब्रेकफास्ट करून मग ट्रेकसाठी निघणार आहोत. इकडे आमचे रूम्स होते आणि रूम्स एकदम क्लीन आणि वॉशरूम्स पण एकदम क्लीन होते. सो तसं काही प्रॉब्लेम आला नाही चेंजिंगसाठी वगैरे. बाकी पुढचा तर पूर्ण दिवसाचा ट्रेक मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आता आम्ही निघणार आहे नेक्स्ट फॉर्टकडे, म्हणजे ट्रेकसाठी. अँड दिस इज द आउटफिट. आमचा नाश्ता आलेला आहे. निघणार आहोत कारण नाश्ता वगैरे करून आलो आहे. आता सनस्क्रीन लावते आणि मग येस स्टार्ट करूया ट्रेक. सो फायनली ट्रेक चालू झाला आहे आणि हे बघा माझा पूर्ण ग्रुप आहे इकडे. बघूयात आता पुढे किती मजा येणार आहे, काय काय हार्ड आहे की नाही. 2 किल्ले फिरायचं असं ठरलं आहे, बट सी स्टॅमिनावरती डिपेंड आहे. पहिला हे आमचे गाईड आहेत. एक चालू झाल्यानंतर ना मला आठवलं की मी गॉगल आणि कॅब घरीच विसरली आहे. लेट्स सी, कारण आता ऊन तर होणारच आहे, कारण आत्ताच ऑलरेडी 9 वाजलेत. आपण ब्लॉगमध्ये हाय करू. हाय हाय हाय. कोण ट्रेक करतात बघा गाईज. इथे पण एक आहे. इकडून व्ह्यू बघा, वाव. इकडून आम्ही अशी वरती आलोय. अजून थोडे जण मागेच आहेत. इथपर्यंत चालू आहे आणि खूप दम लागलाय. 10 मिनटं पण झाली नसतील आम्ही स्टार्ट करून. आय थिंक ऊन खूप आहे ना, त्यामुळे दम लागतोय. ए आद्या, ते मन अभी हम धबधबा देखने आए. आलो गाईस, ऑलमोस्ट थोडं राहिले आता. एनर्जी इज मस्ट गाईज. खूप दम लागतोय. बापरे, इतकं चढायचंय.
हे कसं चढणार आहे? इकडून इकडून. येस. ऑलमोस्ट झालंय. इथे वरती जायचंय. हा इथे काम बघा. हे एवढं चढून आलोय. चलो कंप्लीट तर करायचे आहेत आज 2. आता तरी फर्स्ट आहे. पोचलोय गाईस इथे. आणि इकडे बाकीचे सगळे आहेत. फोटोशूट चालू आहेत. वरून बघितल्यानंतर डोळे पूर्ण फिरतायत, पाय थरथरतायत. पहिला किल्ला फिरून झालाय. आता सेकंड कंप्लीट करायचंय. एनर्जी आहे कारण वरती आल्यानंतर जे व्ह्यू बघून जी मज्जा येते आणि जे छान फील होतं ना की यार एवढं कंप्लीट केलं टाईप. छत्रपती शिवाजी महाराज के जय. आता दुसऱ्या नंबरचा बालेकिल्ल्याला जातोय आम्ही. हे थोडंसं असं जंगल ट्रेक असल्यासारखं आहे आणि इझी वाटतंय हे, कारण तो जरा हार्ड वाटला. हे बघा इकडे समोर सगळे आहेत. मज्जा तर येते भाई ट्रेकिंगमध्ये. हा मिस करते फ्रेंड्सला, निधीला, बट ठीक आहे. सेकंड वन पण डन. हे इझी होतं आणि खूप लवकर आलो. अगदी 10-15 मिनटं, मॅक्झिमम 15 मिनटात आलो आहे आम्ही वरती. उतरलोय आता पूर्ण खालीपर्यंत. हा पण किल्ला. आता कॉटेजकडे जाणार आहे, फ्रेश होणार आहे. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मग अजून एका स्पॉटला जायचं आहे, तिकडे जाणार आहे. आणि तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल आम्ही कुठं जातोय, काय करतोय वगैरे. त्यांमध्ये चेंज आहे. आता आम्ही कॉटेजकडे जाऊन फ्रेश होणार नाही आहोत, तर इथून डायरेक्ट आम्ही मंदिरला जाणार आहोत. मंदिरला गेल्यानंतर येऊन जेवण करणार आहोत. गोदनेश्वर मंदिरला. हे इकडे असं मंदिर आहे आतमध्ये. हे आहे गोदनेश्वर मंदिर. इकडे गणपती बाप्पा आहेत. हनुमान आहे. इथे असं पिंड आहे, महादेवाची पिंड आहे. गावरान जांभूळ म्हणतात. आपल्याकडे कसे मोठे असतात, इकडे एकदम छोटे छोटे महिना असते ना, काही महिना त्या साईजचे. ओके, सो फायनली दर्शन झालंय, सगळं झालंय. आता चाललोय कॉटेजकडे, तिकडे जाऊन जेवण करणार आहे. जांभूळ खाल्लेत खूप सारे, हे बघा. तर आता फायनली जेवण करूया. झालेत सगळे फ्रेश वगैरे. जेवणाचा मेन्यू आहे चपाती, पापड, लोणचं, जिलेबी, वांग्याचं भरीत आहे आणि ताक. आमचं गुड लक गाईस, पाऊस पण चालू झालाय. पाऊस चालू झालेला आहे आणि आमची इच्छा होती की पावसात भिजायचं आहे जायच्या आधी, आणि आलाय. सो सगळं आवरून वगैरे चेंज वगैरे करून 1-2 तासांची जर्नी करून आम्ही आलोय साईबाबा मंदिरला पुणेमध्ये. निघताना व्लॉग केला नाही कारण भयंकर थकले होते. आणि मग फ्रेश होऊन कपडे वगैरे चेंज करून जाऊन झोपलो आम्ही. डोळे बघा कसे सुचल्यासारखे दिसतात, सगळे झोपलेले. मग लोणावळामध्ये एक स्टॉप घेतला होता, तेव्हा पण नाही केला ब्लॉग, कारण खरंच ती तंद्रीच नव्हती अंगामध्ये काहीतरी बोलायची किंवा कॅमेरा ऑन करायची. ब्युटिफुल टेम्पल आहे गाईस. वाव, किती सुंदर आहे. दर्शन पण घ्या. सुंदर मंदिर आहे. फक्त साईबाबाचंच मंदिर नाहीये, इकडे गणपती बाप्पा पण आहेत, हनुमान पण आहेत. वाव.